नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशन ना एलिमिनेशन मेथडनं कसं सॉल्व्ह करायचं. पहिल्या चॅप्टरमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय. आज आपण पाहणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशनचं एलिमिनेशन मेथडनं सोल्युशन कसं काढायचं. राईट. सो सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स और solving simultaneous equations हा मुद्दा आहे आपला. सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणती मेथड आहे? बाय एलिमिनेटिंग या एलिमिनेशन मेथड. कोणत्या मेथडनं आपल्याला त्यांना सॉल्व्ह करायचं आहे? एलिमिनेशन मेथड. आता आपल्याला माहिती आहे सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपण या चॅप्टर मध्ये दोन व्हेरिएबल बद्दल चर्चा करत आहोत. बरोबर. दोन व्हेरिएबल त्यांची डिग्री एक आहे आणि दोन इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा एक सेट असतो, सेम सेट असतो. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. तर चला तर डायरेक्ट आपण एखादं इक्वेशन घेऊन म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनची पेअर घेऊन आपण त्याला सोडवायला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण इक्वेशन घेऊया x + y = 7. पहिलं इक्वेशन आहे x + y = 7 आणि त्याच्यासोबत दुसरं इक्वेशन आपल्याकडे आहे 3x + 2y = 16. 3x + 2y = 16. बघा, या आपल्याकडं दोन इक्वेशन आहेत. x + y = 7, 3x + 2y = 16. यांना आपण काय करूया? नंबरिंग देऊया. सुरुवातीला नंबरिंग देऊया. x + y = 17 याला म्हणू इक्वेशन 1 आणि 3x + 2y = 16 याला आपण नंबरिंग देऊ 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता याला सोडवायचं कसं? एलिमिनेशन मेथड आहे. एलिमिनेशन मेथड म्हणजे कोणता तरी एक व्हेरिएबलला आपल्याला काय करायचं आहे? एलिमिनेट करायचं आहे. एलिमिनेट करण्यासाठी इथं बघा आपल्याला दोन इक्वेशन दिसत आहेत. x + y = 7, 3x + 2y = 16. याच्यामध्ये मला काय दिसतंय? एक तर मी x या व्हेरिएबलला एलिमिनेट करू शकतो किंवा y या व्हेरिएबलला एलिमिनेट करू शकतो. तर मला x पेक्षा y व्हेरिएबलला एलिमिनेट करण्यासाठी या ठिकाणी जास्त सोपं जाणार आहे. कारण की वरती बघा फक्त x आणि y सोबत कोणतेही कोइफिशियंट नाहीत, म्हणून याच्यामधला y मी इझिली एलिमिनेट करू शकतो. तर आपण काय करूया, या ठिकाणी इक्वेशन 1 आहे जो, त्याला आपण काय करूया? 2 न मल्टिप्लाय करूया. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन 1 काय होतं? पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2x, याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2y आणि 7 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 14. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे आणि त्या इक्वेशनला आपण इक्वेशन 2 मधून मायनस करूया. राईट. तर सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला काय करायची आहे? मल्टिप्लाइंग इक्वेशन. सगळ्यात पहिली स्टेप मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. तर आपल्याला इक्वेशन काय मिळतं बघा. इक्वेशन 1 काय होतं? इक्वेशन 1 चं चेंज बघा. 2x + 2y = 7 ला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? 14 मिळणार आहे. तर याला आपण म्हणू इक्वेशन 3. याला काय म्हणू? इक्वेशन 3. आता मला काय मिळालं पहा. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या दोन इक्वेशनला आपल्याला काय करायचं? कंपेअर करायचं. 3x + 2y = 16 आणि 2x + 2y = 14 या दोन इक्वेशनला कंपेअर केल्यानंतर मला एलिमिनेशनसाठी आता एक सोपी पद्धत मिळालेली आहे. याच्यामध्ये बघा 2y ही टर्म आहे आणि इक्वेशन 3 मध्ये पण 2y ही टर्म आहे. बरोबर. तर इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 यांना जर कंपेअर केलं तर मी 2y ला इझिली एलिमिनेट करू शकतो. परंतु एलिमिनेट करायचं कसं? एलिमिनेट करण्यासाठी मला यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. बरोबर आहे. एलिमिनेशन मध्ये काही ठिकाणी काही उदाहरणं तुम्हाला असे मिळतील ज्या ठिकाणी तुम्हाला बेरीज किंवा ऍडिशन करून याला
एलिमिनेट करावं लागेल, काही ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारच्या इक्वेशनला सबट्रॅक्शन करून एलिमिनेट करावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला पूर्णच टर्म ह्या ॲडिशनमध्ये आहेत, म्हणून आपल्याला एलिमिनेट करण्यासाठी 2y ला एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर आपण या ठिकाणी पुढचा जो मुद्दा स्टेप आहे तो काय करणार आहोत, सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 2 ही स्टेप वापरणार आहोत. 2 मधून 3 ला आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. तर मी आधी 2 हे इक्वेशन या ठिकाणी लिहून घेतो. 3x प्लस 2y इक्वल टू 16 याला लिहून घेतलं. याच्यातून आपल्याला सबट्रॅक्ट कोणतं इक्वेशन करायचं आहे, तिसरं इक्वेशन करायचं आहे. तर 2x प्लस 2y इज इक्वल टू 14 हे इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. साधी सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला माहिती आहे 16 मायनस 14 किती राहतात, 2 राहतात. 2y आणि 2y हे दोन्ही काय झाले, कॅन्सल झाले. 2y आणि 2y दोन्ही कॅन्सल झाले, 0 राहिलेला आहे या ठिकाणी, बरोबर. आणि इकडे प्लस ॲज इट इज 3x मधून 2x मायनस केलं, 3x मधून 2x मायनस केल्यानंतर आपल्याला काय राहतो, x राहतो. काय राहतो, x या ठिकाणी मिळणार आहे, बरोबर. तर x ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळाली या ठिकाणी. काय मिळाली x ची व्हॅल्यू, x इक्वल टू 2 ही x ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 2. सॉल्युशन करणं म्हणजे काय, व्हेरिएबलची किंमत काढणं. याची सॉल्युशन करणं म्हणजे काय, व्हेरिएबलची किंमत काढणं, बरोबर. तर आपण x ची किंमत या ठिकाणी 2 काढलेली आहे. आता ही आलेली 2 किंमत आपण कोणतं सोपं इक्वेशन तुम्हाला वाटतंय, x प्लस वाय इक्वल टू 7 की 3x प्लस 2y इक्वल टू 16? मला तरी x प्लस वाय इक्वल टू 7 हे इक्वेशन सोपं वाटत आहे. तर मी काय करणार, x इक्वल टू 2 याला x प्लस वाय इक्वल टू 7 मध्ये पुट करणार आणि मला y ची किंमत आपोआप मिळणार. या ठिकाणी आपल्याला स्टेप काय वापरायची आहे, सबस्टिट्यूट 4 in 1 म्हणजे काय, दॅट इज x इज इक्वल टू 2 in 1. x इज इक्वल टू 2 याला आपल्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं आहे. तर काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी, 1 मध्ये ठेवल्यानंतर इक्वेशन 1 काय आहे, x प्लस वाय इक्वल टू 7 आहे. तर आपल्याला x च्या जागेवर 2 ठेवायचा आहे, ठीक आहे. प्लस y इक्वल टू 7 आपल्याला मिळणार आहे, बरोबर. हा 2 या ठिकाणी कसा आहे, प्लस मध्ये, या ठिकाणी इकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग y इक्वल टू 7 मायनस 2, तर y इक्वल टू 7 मायनस 2 काय मिळणार आहे, 5, राईट. 7 मायनस 2 काय मिळणार आहे, 5 मिळणार आहे. म्हणून आपल्याला x आणि y या दोन्ही व्हेरिएबलची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे. आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 2 आणि y ची किंमत मिळालेली आहे 5. आणि अशा प्रकारे आपण या सायमल्टेनियस इक्वेशनला काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, वेगवेगळ्या प्रकारचे सायमल्टेनियस इक्वेशन्स हे सॉल्व्ह करायचे आहेत. कोणत्या मेथडनं, एलिमिनेशन मेथडनं आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. अशाच प्रकारचे सायमल्टेनियस इक्वेशन आपण 2 ते 3 4 इथून पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, आता मी 2-3 तुम्हाला एक्झाम्पल देईल, ते एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. तर होमवर्क म्हणून काही एक्झाम्पल लिहून घ्या, ट्राय करा. ट्राय केल्यानंतर आले नाही तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या सायमल्टेनियस इक्वेशनला आपण काय करूया, या ठिकाणी एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया. तर तुम्ही एक्झाम्पल या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. एक्झाम्पल लिहून घ्या, 3x प्लस 2y एक एक्झाम्पल होमवर्कसाठी एक्झाम्पल लिहून घ्या. होमवर्क पहिलं एक्झाम्पल, 3x प्लस 2y इज इक्वल टू 29 फर्स्ट एक्झाम्पल.
आणि त्याची पेअर आहे 5x - y इज इक्वल टू 18. 5x - y इज इक्वल टू 18. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे x + y इज इक्वल टू 9. x + y इज इक्वल टू 9. x + y इज इक्वल टू 9 आणि त्याच्यासोबतची पेअर आहे x + y इज इक्वल टू 9 आणि 2x + 3y इज इक्वल टू 27. 2x + 3y इज इक्वल टू 27. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला एलिमिनेशन मेथडनं काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट लेक्चरपर्यंत तुम्ही हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा. नाही जमले पुढच्या लेक्चरमध्ये आपण या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करूया. तोपर्यंत थँक्यू.